आता बघूयात विविध शहरांमधल्या मुख्य 9 बातम्या। नीट परीक्षेसंदर्भात नागपूर खंडपीठात याचिका दाखल। परीक्षेत 2 विषयांमध्ये अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न विचारल्याचा दावा। प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमण्याचे आदेश। पूरस्थितीमुळे सातारा ते कोल्हापूर दरम्यान आजपासून 13 ऑगस्टपर्यंत विशेष रेल्वे गाड्या। एसटी फेऱ्या बंद असल्यामुळे विशेष रेल्वे गाडीची नागरिक मंचने मागणी केली होती। नागपुरात बेशिस्त वाहन चालक आरटीओच्या रडारवर। 1530 जणांचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित। गेल्या 7 महिन्यांमध्ये 1,94,00,000चा दंड वसूल। छत्रपती संभाजीनगरमध्ये बेजबाबदारपणे रस्ता खोदल्यामुळे अपघात। ठेकेदारावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। ठाण्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांच्या अर्जांची छाननी सुरू। पहिल्या टप्प्यातील 95,000 अर्जांची छाननी पूर्ण। पुण्यात खड्ड्यांच्या तक्रारीसाठी पालिकेची विशेष मोहीम। पुणेकरांना दूरध्वनीवरून तक्रार करता येणार। शहरात आतापर्यंत 1224 खड्ड्यांची दुरुस्ती। छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण पोलिसांकडून बेरोजगारी दूर करण्यासाठी पुढाकार। शहरातील हॉटेल्स, हॉस्पिटल आणि कंपन्यांमध्ये तब्बल 70 तरुण-तरुणींना काम मिळवून दिलं। गोरेगाव पंचायत समितीच्या गाळ्यांना अज्ञाताकडून कुलूप। अज्ञाताविरोधात गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल। पोलिसांकडून शोध सुरू।